आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे पुत्र प्रद्युम्न, शंभरासुराच्या पुत्रांसारखा त्याचा वध करणं सोपा नाहीये। शंभरासुर दुराचारी आहे, अधर्मी आहे, अनाचारी आहे, परंतु तरीही तो एक महान योद्धा आहे। तो महापराक्रमी आणि शौर्यशाली आहे, म्हणूनच त्याने देवतांवर सुद्धा विजय मिळवलाय। कारण शंभरासुराकडे सुद्धा अनेक शक्ती आणि अस्त्र तर आहेतच, त्याशिवाय त्याच्याकडे एक अमोघ शस्त्र आहे ज्याचं नाव आहे मुदगर। मुदगर? पुत्र प्रद्युम्न, आता आपल्याला देवी माता पार्वतीच्या चरणी गेले पाहिजे। या शस्त्राच्या सुरक्षेचे कवच स्वयं देवी माता पार्वतीच आपल्याला देऊ शकेल। आपल्याला त्यांचेच स्मरण करावे लागेल। ये पुत्रा। अशा प्रकारे भानामती आणि प्रद्युम्न या दोघांनी मिळून देवी पार्वतीची आराधना सुरू केली। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः असे नमन करून प्रद्युम्न म्हणाला, हे देवी शैल सुजाता, जय देवी हैमवती, शंकर माहेश्वरी, देवी सती, सुरनर मुनिजन तुमचं गुणगान करतात। तुम्ही शंकराच्या सहचारणी आहात, भक्त तुमचा आशीर्वाद मागतात। हे जगदंबे, जय देवी, नमो नमो नारायणी, तू महारौद्र महापराक्रमी आहेस। मी ज्या हेतूने हा जन्म घेतला आहे तो हेतू तू पूर्ण कर माते। असुरेश्वरांवर मला विजय प्राप्त करायला मदत कर देवी। माते, तुझा विजय असो। तू शक्ती स्वरूप आहेस। महादेवी, तू दिव्य रूपी आहेस। तू सर्व शक्तिमान आहेस। देवी, मला एक अभेद्य कवच दे ज्याने माझी रक्षा होईल आणि मी माझा दैवी उद्देश पूर्ण करू शकेन। मी तुझा भक्त तुझी परवानगी मागत आहे। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ते
नमस्तस्यै नमो नमः। भानामती आणि प्रद्युम्न हे अंबे गौरीचे गुणगान करू लागले। ते म्हणाले, हे देवी, तुझा सर्व विश्वात वास आहे। तुझे प्रत्येक दिन दुबळ्यांवर लक्ष असतं। तू कोणाची इच्छा पूर्ण ठेवत नाहीस। तुझ्यावर जे कोणी मनपूर्वक विश्वास ठेवून तुला भजतात, तू त्यांची कधीच निराशा करत नाहीस। साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश तुला मानतात। देवी, आम्ही तुझ्या पुढे हात पसरतो। तू आमच्यात भक्तिभाव निर्माण कर। हे जगदंबे, तू शंकराची अर्धांगिनी आहेस। आम्ही मोठ्या आदराने तुझी आरती करत आहोत। विनय करे तोरे, ओम जय अम्बे गौरी। आगम निगम न जाने, भेद तेरो माता। सहज भाव जो ध्यावे, सहज भाव जो ध्यावे, सहज तो है पाता। ओम जय अम्बे गौरी। गौरी गौरांगी मैया, शिव की अर्धांगी मैया। गौरी गौरांगी मैया, शिव की अर्धांगी मैया। मिलके उतारे तेरी आरती जगदम्बे, मिलके उतारे तेरी आरती। जय अम्बे गौरी, जय अम्बे गौरी, जय अम्बे गौरी, जय अम्बे गौरी, जय अम्बे गौरी मैया, अम्बे गौरी। हे रुक्मिणी नंदन, डोळे उघड। प्रणाम माते। विजयी भव। तुझ्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन मी तुला दर्शन दिले आहे। आता तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील। परंतु माते, शंभरासुराशी माझा जो महासंग्राम होणार आहे, त्यात माझा विजय कसा काय होऊ शकतो? कारण तुम्हीच त्याला तुमच्या तपस्येतून निर्माण झालेला मुद्गर वरदान म्हणून दिले आहेत। हे प्रद्युम्न, माझे मुद्गर कधीही निष्फळ होऊ शकत नाही, पण जगाच्या कल्याणासाठी मी तुला इष्टवर प्रदान करते। आता तू शंभरासुरावर अवश्य विजय प्राप्त करशील। जेव्हा माझ्या वरदानाचा दुरुपयोग करताना शंभरासुर तुझ्यावर प्रहार करेल, तेव्हा माझे मुद्गर तुझ्या शरीराची परिक्रमा करून माझ्याकडे पुन्हा परत येईल। आपले मनापासून आभार माते, अनेक आभार।
हे कोण हसतय? माझा उपहास करायची कोणामध्ये हिम्मत आहे? मी काळ आहे, असुरराज शंभरासूर. मी आहे. मी कोण? समोर का नाहीये? भ्याडासारखा लपून का हसतोयस? मी आहे काळ पुरुष. तुझा मृत्यू, तुझा काळ समजलं का? काळ पुरुष, मृत्यू. हो शंभरासूर, मी काळ आहे. तुझा काळ, तुझा मृत्यू. माझा काळ? तू अवश्य मायावी आहेस, मायावी दृश्य आहेस. तू मला भ्रमित करायला आला आहेस, माझा आत्मविश्वास तोडायला आला आहेस. तू कदाचित मला ओळखत नाहीस. तुला माझ्या शक्तींचा परिचय नाहीये काळ पुरुष. मी शंभरासूर आहे. काळ शंभर म्हणतात मला, काळ शंभर. कारण मी काळाला जिंकलं आहे, काळावर विजय प्राप्त केला आहे, स्वतःच्या मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे. म्हणून मी अमर आहे, अमर. इतका संहार झाल्यावर सुद्धा तुझा खोटा अहंकार अजून नाही गेला. शंभरासूर, तुला बघून मला असं वाटतंय की शुंभ जळला पण अजून पेळ जात नाही. मूर्खा, मला मायावी समजण्याची चूक अजिबात नको करू. मी मायावी नाही. तर मी अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य. बघ, माझ्याकडे नीट बघ. शंभरासूर, तू गप्प का झालास? बोल, काय काय बघितलंस तू? तुला विनाशाचे संपूर्ण चित्र तर दिसलं ना? मी निशब्द यासाठी झालो आहे कारण माझा विश्वास बसत नाहीये. जर का तू खरंच काळ पुरुष आहेस तर याआधी का नाही दिसला? आज अचानक का? शंभरासूर, ज्याच्याकडे दिव्य दृष्टी असते ना, मी केवळ त्यांनाच दिसून येतो. आणि आणि काय काळ पुरुष? आणि ज्यांचा अंत जवळ येतो त्यांना सुद्धा मी दिसून येतो. म्हणजे ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे तीच व्यक्ती मला बघू शकते. समजलं का रे शंभरासूर?
काय झालं? काय झालं स्वामी? प्रद्युम्न परत आलाय? मायावती, मायावती, मी प्रद्युम्नचा वध करेन, अवश्य करेन. तू निश्चिंत रहा मायावती, निश्चिंत रहा. मी प्रद्युम्नला सोडणार नाही, नाही सोडणार, नाही सोडणार. बहुतेक आपल्या मृत्यूला भेटायला प्रद्युम्न अतिशय उत्सुक झाला आहे. प्रद्युम्न, हे असे अशुभ संकेत का मिळतायत स्वामी? आजचा दिवस शुभ नाहीये स्वामी, आजचा दिवस शुभ नाहीये. आज काहीतरी अनर्थ अवश्य होणार आहे. तुम्ही सत्य बोलत आहात महाराणी. आजचा दिवस नक्कीच अशुभ आहे, परंतु माझ्यासाठी नाही, तर त्या कृष्णपुत्र प्रद्युम्नसाठी. नक्कीच आज तो कृष्णपुत्र माझ्या हातून मारला जाणार आहे, नक्कीच मारला जाणार. महाराणी, मी युद्ध करायला जातो आहे. आरती करताना मला तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बघायचे आहे. तुम्ही मला हसत मुखाने निरोप द्या. काय झालं? आज तुम्ही आम्हाला शुभकामना नाही देणार का? विजयी होऊन या स्वामी, विजयी होऊन या.
असुरेश्वर महाराज शंभरासुरांचा, असुरेश महाराज शंभरासुरांचा, असुरेश्वर महाराज शंभरासुरांचा, असुरेश्वर महाराज शंभरासुरांचा, असुरेश्वर महाराज शंभरासुरांचा, असुरेश्वर महाराज शंभरासुरांचा. प्रभू, आता शंभरासुराचा वध होणार आहे ना? हो देवी. पण ही काही आनंदाची गोष्ट नाही. शंभरासुर कोणी सामान्य व्यक्ती नाही, परमशूर आणि बलशाली योद्धा आहे. जेव्हा मी अशा एखाद्या तेजस्वी जीवाला मनुष्य योनीमध्ये पृथ्वीवर पाठवतो, तेव्हा मी त्याला बळ आणि बुद्धी प्रदान करतो. त्या जीवाकडून मी अशी अपेक्षा करतो की तो एक उत्तम मनुष्य बनेल आणि एका उत्तम उपहाराप्रमाणे स्वतःला मानव सेवेसाठी प्रस्तुत करेल. पण असं नाही झालं देवी, असं नाही झालं. असं तर नेहमीच लोकांसोबत होतं. लोक कायम धर्माच्या मार्गावरून दूर जातात. हीच तर विटंबना आहे, हीच तर विटंबना आहे. जर का मनुष्याने मोह माया सोडून दिली तर हे जग स्वर्ग बनेल, स्वर्ग. पण माणसाची महत्वाकांक्षा आणि असलेला सत्तेचा लोभ असं नाही होऊ देत. हे तर तुम्ही बघताच आहात ना. त्रिलोकावर सत्ता मिळवण्यासाठी शंभरासुराने केलेला प्रयास आणि त्याची मनोकामना हा प्रत्येक संकेत कलियुगाची भविष्यवाणी आहे. कलियुगाची भविष्यवाणी? प्रभू, कलियुगात सुद्धा शंभरासुरासारखा महत्वाकांक्षी निर्माण होईल? देवी, या युगामध्ये तर सत्ता पिपासू असलेला केवळ एक शंभरासुर आहे. कलियुगात तर हजारो शंभरासुर असतील, जे सत्तेसाठी आपल्याच अपत्याचा बळी द्यायला मागे पुढे पाहणार नाही. सत्ता ही मानवतेच्या उद्धारासाठी असते, पण कलियुगामध्ये सत्तेचा उद्देश केवळ स्वतःचा उद्धार करण्यासाठी असेल. सत्तेचा मार्ग हा अधर्माचा मार्ग असेल. सत्तेची कीड संपूर्ण जगाला पोखरून टाकेल. जसे दिवस सरतील, माणुसकी विनाशाच्या खोल दरीमध्ये खाली खाली जाईल. म्हणजे त्या विनाशाकडे जाणाऱ्या मानवाला थांबवण्याचा काही मार्ग नाहीये का प्रभू? अशा विनाशकारी शक्तीचा अंत कोण करेल प्रभू? काळ करेल देवी, काळ करेल. काळाच्या त्या न्यायापासून ना ते लोक वंचित राहतील ज्यांच्यावर अत्याचार होत राहिला आहे,
आणि ना काळाच्या दंडापासून ते लोक वाचतील जे त्यांच्यावर अत्याचार करत आले आहेत. हीच अवस्था शंभरासुराची सुद्धा होणार आहे. आता आपण बघूया की प्रद्युम्नच्या हातून काळ शंभरासुराचा वध कसा करतो तो. प्रद्युम्न! हे कृष्णपुत्रा, तुझ्या पित्याने माझा पुत्र मायासूर याचा वध करून माझ्याशी शत्रुत्व ओढवून घेतले होते. आता तू सुद्धा माझ्या सगळ्या पुत्रांची हत्या करून शत्रुत्वाच्या कुंडामध्ये रक्त ओतलं आहेस. जर का कृष्णाला तितकेच पुत्र असते जेवढे मला होते तर मी त्या सगळ्यांचा वध केला असता. हे असुरराज, तुझ्यासारख्या पापीला मारण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. आधी मला तर मारून दाखव. जर का माझ्यात तुला वारंवार जिवंत करण्याची मायावी शक्ती असती तर जोपर्यंत माझ्या पुत्रांच्या हत्येचा सूड पूर्ण झाला नसता तोपर्यंत मी तुला पुन्हा पुन्हा जिवंत करून तुझी हत्या केली असती. परंतु मी विवश आहे. म्हणूनच मी तुला माझ्या अस्त्रांनी मारेन आणि तुझ्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताने मी माझ्या पुत्रांना तिलांजली देईन. अरे 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 अरे, तुला तुझ्या पुत्रांच्या वियोगाचे खूप दुःख आहे. माझ्याने तुझी ही अवस्था बघवत नाहीये दैत्यराज, म्हणून मी तुला सुद्धा त्यांच्याच जवळ नरकात पोहोचवून देतो. आक्रमण! प्रभू,
शंभरासुराने अशा कुठल्या दिव्य अस्त्राचं स्मरण केलंय की महादेवांसोबत इतर सगळे देवता सुद्धा चिंतित झाले? या भयंकर अस्त्राचं नाव आहे पन्नगी. पन्नगी? हो देवी, पन्नगी हे अस्त्र महाभयंकर सर्पांची प्रभावी माया आहे. परंतु शंभरासुराने हे मायावी अस्त्र कसे काय प्राप्त केले? देवी, हे अस्त्र स्वतः शिवांनी शंभरासुराला प्रदान केलं आहे. असं म्हणूनच महादेव शंभरासुराने या अस्त्राचं स्मरण केल्यावर चिंतित झाले. पण मग आता प्रद्युम्न कसा सुरक्षित राहील? ह्या सर्प मायेचा एकच अचूक उपाय आहे, गरुड माया. जर का प्रद्युम्नने गरुड मायेचं स्मरण केलं तर शंभरासुराची सर्पमाया नक्कीच विफल होईल. प्रभू, पण जर का विषारी सर्पाने प्रद्युम्नला डसलं तर? प्रद्युम्नवर त्याचा काहीही प्रभाव पडणार नाही देवी, कारण स्वयं सर्प देवतेने प्रद्युम्नला वरदान दिलं आहे की या जगातल्या कुठल्याही सर्प, विंचू किंवा विषारी जीवांच्या विषाचा काहीही परिणाम होणार नाही. म्हणूनच शत्रूचं हे अस्त्र प्रद्युम्नच्या केसालाही स्पर्श करू शकणार नाही. देवी, प्रद्युम्नने शंभरासुराला योग्य वेळी योग्य उत्तर दिलं आहे. हो. प्रद्युम्नने आता गरुड माया निर्माण केली आहे.
प्रभू, हा शमरासूर तर अधर्माने युद्ध करतोय. देवी, अधर्मी शमरासुराकडून तुम्ही धर्मयुद्धाची अपेक्षा कशी काय करता? शमरासूर त्याच्या मायावी विद्येचा हर तऱ्हेने उपयोग करेल. पण मग प्रद्युम्न त्याला मायावी विद्येने उत्तर का देत नाहीये प्रभू? देवी, प्रद्युम्न शमरासुराला मायावी विद्येने अवश्य उत्तर देईल. प्रणाम सुरेश्वर. जा आणि माझ्या शत्रूचा वध करून या. जशी आज्ञा महाराज. प्रद्युम्न, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तू माझा वध करायला आला होतास ना, आता तुझा स्वतःचाच वध होणार आहे. हे शंभरासूर, मी तुझी माया याच क्षणी नष्ट करतोय.
शंभरासूर, मी तुझी सगळी माया नष्ट केली आहे. मी तुला सुद्धा मारणार आहे. आता तू मरणार आहेस शंभरासूर. आता तू मरणार आहेस. नाही, तू माझे काही अनिष्ट करू शकणार नाहीस. हा हा हा. प्रद्युम्न, प्रद्युम्न, प्रद्युम्न. बघ, जरा नीट बघ. प्रद्युम्न, माझे रक्षण कर प्रद्युम्न. मला वाचव प्रद्युम्न. माताश्री. प्रद्युम्न, माझे रक्षण कर प्रद्युम्न. माझे रक्षण कर प्रद्युम्न. मला वाचव. कृष्णा